प्रत्येक पालकाला वाटतं की आपलं मूल यशस्वी व्हावं, नाही का? पण यशाचा हा मार्ग फक्त अभ्यासाची सवय लावण्यापुरता मर्यादित आहे का? की शिकण्याची खरी आवड निर्माण करण्यात काहीतरी वेगळीच जादू आहे? चला, आज आपण ह्या दोन गोष्टींमधला नेमका फरक काय आहे आणि तो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी इतका महत्त्वाचा काय आहे हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. बघा, इथे दोन पूर्णपणे वेगळी जगं आहेत. एका बाजूला पुस्तकांचा डोंगर मुलावर ओझं झाल्यासारखा वाटतोय. ही आहे धाक दाखवून जबरदस्तीने लावलेली सवय. पण दुसऱ्या बाजूला बघा, तेच पुस्तक ज्ञानाचं एक नवीन रोमांचक जग उघडतंय. ही आहे मनापासून आतून आलेली आवड. आपलं ध्येय मुलांना फक्त पुस्तकांसमोर बसवणं नाहीये, तर त्यांच्यासाठी हा शिकण्याचा प्रवास आनंददायी बनवणं आहे. तर मग आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी सवय आणि आवड यातला मूळ फरक ओळखू. मग मुलांचा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायचा हे पाहू. त्यानंतर घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण कसं तयार करायचं, अभ्यासाच्या हुशार पद्धती कोणत्या, आणि शेवटी या सगळ्याचा पाया असलेल्या सकारात्मक पालकत्वाची काही महत्त्वाची सूत्र कोणती हे आपण जाणून घेऊ. चला तर सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या फरकापासून. आपण मुलांना अभ्यासाला बसवतो की शिकण्यासाठी प्रेरित करतो? आपला उद्देश त्यांना फक्त काही तास पुस्तकांसमोर बांधून ठेवणं नाही, तर शिकण्याच्या प्रक्रियेशी त्यांचं नातं कायमचं बदलणं आहे. आणि इथेच सक्ती आणि आवड यातला फरक स्पष्ट होतो. अभ्यास केला नाहीस तर खेळायला मिळणार नाही, हे वाक्य आपल्या घरात किती सहजपणे बोललं जातं, नाही का? पण याचा परिणाम काय होतो याचा विचार केलाय? आपण नकळतपणे अभ्यासाला शिक्षेशी आणि खेळाला बक्षिसाशी जोडतो. यामुळे मुलांच्या मनात हे पक्क बसतं की अभ्यास म्हणजे एक शिक्षाच आहे, आणि मग शिकण्यातला जो नैसर्गिक आनंद असतो ना, तो पूर्णपणे निघून जातो. मग प्रश्न येतो की जर भीती दाखवून किंवा सक्ती करून काहीच उपयोग होत नसेल, तर मग करायचं तरी काय? मुलांचा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायचा? याचं उत्तर एका खूप सोप्या गोष्टीत दडलंय, आणि ती म्हणजे पुस्तकातल्या ज्ञानाला त्यांच्या खऱ्या आयुष्याशी जोडून दाखवणं. कल्पना करा, बाजारात भाजी घेताना तुमचं मूल स्वतः हिशोब करतंय, तेव्हा त्याला गणित कंटाळवाणं वाटेल का? किंवा घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमागचं विज्ञान तुम्ही त्याला समजावून सांगितलं तर? जेव्हा इतिहास फक्त पुस्तकातल्या तारखा न राहता आपल्या आजी आजोबांच्या गोष्टींशी जोडला जातो, तेव्हा तो खरा जिवंत होतो. अशा प्रकारे शिक्षण पुस्तकातून बाहेर पडून त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतं. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. माहितीये, जसं एका लहान रोपाला वाढण्यासाठी चांगली माती, पाणी आणि सूर्यप्रकाश लागतो ना, अगदी तसंच मुलांच्या बौद्धिक विकासासाठी एका पोषक वातावरणाची आणि योग्य आदर्शांची गरज असते. चला पाहूया हे वातावरण कसं तयार करायचं. अभ्यासासाठी जागा म्हणजे काहीतरी भव्यदिव्य करायचे असं नाही. अगदी साध्या गोष्टी आहेत. फक्त इतकं बघा की तिथे शांतता असेल, टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज नसेल, मुलाला लागणारं सगळं साहित्य म्हणजे पेन, पुस्तकं सगळं एका जागी असेल, जेणेकरून त्याचं लक्ष दुसरीकडे जाणार नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ही जागा बनवताना मुलाला सोबत घ्या. ती जागा त्याला आपली वाटली पाहिजे. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात अवघड मुद्दा. तो म्हणजे आपण स्वतः मुलांसाठी एक रोल मॉडेल बनणं. मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो हे जास्त पाहतात. जर आपण तासनतास मोबाईलवर असू आणि मुलांना वाच म्हणू तर ते कसं शक्य आहे? पण जर मुलांच्या अभ्यासाच्या वेळी आपणही एखादं पुस्तक वाचलं किंवा आपलं काम केलं, तर त्यांना एक संदेश मिळतो की शिकणं आणि मेहनत करणं ही घरातल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, वातावरण तर छान बनवलं, पण आता प्रत्यक्ष अभ्यास कसा करायचा, तो रंजक कसा बनवायचा? चला, आता अशा काही सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहूया, ज्या अभ्यासाला एक कंटाळवाणं काम न बनवता एक यशस्वी मिशन बनवतील. एखादा मोठा डोंगर चढायचा विचार केला की नाही तरी भीती वाटते, पण एक एक पाऊल टाकत गेलं की शिखर गाठता येतच. अभ्यासाचं पण अगदी तसंच आहे. यालाच चंकिंग मेथड म्हणतात. मुलांसोबत बसून मोठ्या धड्याचे छोटे छोटे भाग करा. आज फक्त हे 2 परिच्छेद वाचायचे असं छोटंसं ध्येय ठेवा. ते पूर्ण झाल्यावर त्याचं कौतुक करा. या छोट्या छोट्या यशातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासाची भीती नाहीशी होते. बघा, बोलण्याच्या पद्धतीतला एक छोटासा बदल किती मोठा फरक घडवू शकतो. आज शाळेत काय शिकवलं या प्रश्नात कुठेतरी चौकशीचा सूर वाटतो. त्याऐवजी असं विचारून बघा, आज असं काही नवीन शिकलास का जे मलाही माहिती नाही? असं विचारल्याने तुम्ही त्यांना विद्यार्थी नाही तर शिक्षक बनण्याची संधी देता. त्यांना महत्त्वाचं वाटतं, आणि ते जे शिकले आहेत ते तुम्हाला समजावून सांगताना त्यांचं ज्ञान आणखी पक्कं होतं. आपण अनेकदा मुलांच्या गुणांवर किंवा मार्कांवर लक्ष देतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करणं. जेव्हा आपण म्हणतो तू खूप हुशार आहेस, तेव्हा त्यांच्या मनात अपयशाची भीती निर्माण होऊ शकते.
पण जेव्हा आपण म्हणतो तू खूप मेहनत घेतली, शाब्बास, तेव्हा त्यांना समजतं की प्रयत्न करणं महत्वाचं आहे, निकाल नाही. यामुळे ते कठीण आव्हानांना घाबरत नाहीत. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. आत्तापर्यंत आपण ज्या पद्धती पाहिल्या त्या सगळ्या ज्या पायावर उभ्या आहेत, तो पाया म्हणजे सकारात्मक पालकत्व. हे ते स्तंभ आहेत जे तुमच्या मुलाच्या शैक्षणिक आणि भावनिक विकासाला एक मजबूत आधार देतात. ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. एक तल्लख मेंदू हा नेहमी निरोगी शरीरातच राहतो. पुरेशी झोप, सकस आहार आणि रोज किमान 1 तास मैदानी खेळ या गोष्टी फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मेंदूच्या विकासासाठीही खूप आवश्यक आहेत. चांगली झोप एकाग्रता वाढवते आणि मैदानी खेळामुळे ताण कमी होतो, ज्यामुळे मुलं अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण एक रोप लावत आहोत, कोणतीही जादूची कांडी फिरवत नाहीये. या रोपाला वाढायला, फुलायला वेळ लागेल, त्यामुळे संयम खूप महत्वाचा आहे. बदल एका रात्रीत होणार नाहीत, पण तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न नक्कीच फळ देतील. ओरडण्याने किंवा शिक्षा केल्याने हे नाजूक रोप जळून जाईल. आणि हा एक सुवर्ण नियम आहे. कृपया हा कायम लक्षात ठेवा. आपल्या मुलाची तुलना दुसऱ्या कोणत्याही मुलाशी कधीही करू नका. प्रत्येक फूल वेगळं असतं आणि ते त्याच्या वेळेनुसारच उमलतं. तुलना केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांच्या मनात एक अनावश्यक स्पर्धा निर्माण होते, जी शिकण्याच्या आनंदाला मारून टाकते. त्यांच्या स्वतःच्या प्रगतीचं कौतुक करा. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? सोप्पा आहे. जेव्हा मुलाला हे जाणवतं की त्याच्या मार्कांपेक्षा त्याच्या प्रयत्नांना जास्त किंमत आहे, जेव्हा त्याला खात्री असते की काहीही झालं तरी त्याचे आई-वडील त्याच्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा तो स्वतःहून जबाबदारी घ्यायला शिकतो. मग त्याला अभ्यासासाठी मागे लागण्याची गरजच पडत नाही. तर मग आजचा प्रश्न हा आहे की आज तुम्ही तुमच्या मुलाच्या कोणत्या एका छोट्याशा प्रयत्नाचं कौतुक करणार आहात? मग ते एखादं गणित सोडवण्याचा प्रयत्न असो, चित्र काढण्याचा प्रयत्न असो किंवा फक्त एक पान वाचणं असो.